श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ही माझ्या नामस्मरणाच्या नोंदीची वही आहे। पुस्तकांच्या संग्रहामध्ये मी अशा वह्या ठेवलेल्या आहेत। अशा माझ्याकडे 4 ते 5 वह्या आहेत, ज्याच्यामध्ये मी निव्वळ नामस्मरण केलेलं आहे। हे बघा, हे टेंबेस्वामी महाराजांचं एक सुरेख गीत आहे, ते मी लिहून ठेवलेलं आहे। आता ही नामस्मरणाच्या वह्या माझ्या खूप जुन्या आहेत। 2014 सालची ही वही आहे। ह्याच्यामध्ये बघा, मी महाराजांचा जप केलेला आहे, त्याची नोंद आहे। मग कुठल्या दिवशी किती माळी जप झाला, म्हणजे ह्या दिवशी बघा 28 माळी जप झाला, त्याची ही नोंद आहे। अशा प्रकारे मी ह्या सगळ्या जपाची नोंद करायची। म्हणजे कसं, एक माळ झाली की मी एक आकडा टाकला, अशा 11 माळी जप करायचा। अशा 11 म्हणजे त्या दिवशी किती होतो तो एकूणच असं हे केलेलं आहे, म्हणजे नोंद केलेली आहे। मी काय करणार, अक्षरशः महाराजांनी माझ्याकडून ही सेवा करून घेतलेली आहे। हे बघा, चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती, म्हणजे माझं सुरुवातीला कसं असायचं, मी जप महाराजांच्या प्रगट दिनापासून ते महाराजांच्या पुण्यतिथी या कालखंडात करायचे। 1 लक्ष जप माझा असायचा, त्याप्रमाणे हा मी जप केलेला आहे। पाहू शकता, आतापर्यंत एवढा जप टोटल झालेला आहे, ते सगळं लिहून ठेवलेलं आहे। ह्या आठवणी असतात आपल्या। आणि हा व्हिडिओ मी म्हणजे मी किती जप केला हे दाखवण्यासाठी नाही आहे। हा व्हिडिओ यातून तुम्ही बोध घ्या यासाठी आहे। एक आपल्याला ऊर्जा मिळते ना, आपण असं स्वतःच्या मनानं बऱ्याच गोष्टी करत असतो, पण एखाद्याला आदर्श ठेवून म्हणा, किंवा एखाद्यानं केल्यावरती आपल्याला पण वाटतं की मी सुद्धा करू शकते आणि मी सुद्धा केलं पाहिजे। तर अशी एक उर्मी आपल्या मनामध्ये येते ना, की मीही करू शकते, मला करायचं आहे। तर तशी तुम्हाला मिळावी म्हणून हे आहे। असं नाही आहे की म्हणजे ह्यातून कुठलं प्रदर्शन किंवा काय, असं अजिबात नाही आहे। हे बघा, संकल्पाप्रमाणे 1 एप्रिल ते 1 मे 1 लाख जप पूर्ण झाला। श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो। पुन्हा मी जपास प्रारंभ केलेला आहे, आणि हा मी असाच जप केला होता। त्याच्यानंतर चातुर्मासाचा हा जप आहे। ह्या चातुर्मासाच्या जपामध्ये मी पूर्ण असं सगळा जप नोंदवलेला आहे। अशा प्रकारे माझ्या वह्या आहेत, महाराजांनी करून घेतलेलं आहे सगळं, आणि महाराज करून घेतात। हे बघा, आज गुरुवार आहे आणि आज 111 माळी जप झाला। म्हणजे मी दिवसभर जपले होते, म्हणजे दिवसभर बसले होते जप करण्यासाठी। हे बघा, शनिवार 19 जुलै लोणावळा येथे गेल्यामुळे जप झाला नाही। म्हणजे अशा प्रकारे मी लिहून ठेवलेलं आहे, कधी कुठल्या म्हणजे वारी जप झाला, काय केलं ते। इथं 1 लक्ष जप पूर्ण झाला। आपण कोण असतो करणारे, सगळं महाराज करून घेतात आपल्याकडनं। एक म्हणतात ना की झाडाचं पान सुद्धा त्यांच्या कृपेशिवाय हलू शकत नाही, तिथं आपण कोण काय करणार। हे बघा, इथं काय लिहिले, शनिवारी अष्टविनायक, रांजणगाव थेऊर दर्शन, रविवारी पौर्णिमा, नवनाथ वाचन केलं, आणि सोमवारी श्रावण समाप्ती झाली। अशा प्रकारे सगळं लिहिलेलं आहे मी। टेंबेस्वामी महाराजांची जयंती होती, शुक्रवार शनिवार पळसदरी महड असं दर्शन झालेलं आहे, इथं वरती लिहिलं आहे बघा मी। या सगळ्या आठवणी जागृत झाल्या। 21 ऑगस्ट श्रीपाद वल्लभांचं पारायण केलं, अशा प्रकारे लिहिलेलं आहे मी। तर हे सगळं महाराजांनी करून घेतलेलं आहे। तर ही वही दाखवण्याचा उद्देश हाच होता की हे बघा, अजून एक वही आहे। अशा सगळ्या वह्या मला मिळालेल्या आहेत, 4-5 वह्या आहेत अशा। ह्याच्यात सगळं महाराजांनी करून घेतलेलं आहे। हे दाखवायचा उद्देश फक्त आणि फक्त हाच आहे की सेवेचं फळ किती मोठं असते, आणि सेवा केल्यानंतर त्यातला आनंद कसा साधता येतो, आणि गुरु महाराज आपल्याकडनं कशी सेवा करून घेतात, हेच सांगण्याचा हा उद्देश आहे। संकल्पपूर्ती महाराजांनी करून घेतलेली आहे, सगळं झालं। पुन्हा श्रावण महिना बघा, जप प्रारंभ।
हे सगळं महाराजांची कृपेचं आहे. महाराज करून घेतात आपल्याकडनं. आपण फक्त आपली तयारी दाखवली पाहिजे. आपण फक्त आपली तयारी दाखवली पाहिजे. मी आता तुम्हाला इथं 2च वह्या दाखवलेल्या आहेत. आपण आपली तयारी दाखवली ना, महाराज सगळं करून घेतात. तुम्ही आता पाहिलं ना माझ्या वह्या, यातून एकच उद्देश आहे की तुम्ही सेवा करा. नामस्मरणाचं महात्म्य म्हणजे कलियुगात इतकं सोपं साधन महाराजांनी दिलेलं आहे. नामस्मरण वाचन करा, जप करा, तीर्थयात्रा करा, काही करा, पण पुण्याची कार्य करा. हेच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. आणि आपण महाराजांच्याकडे गेल्याशिवाय महाराजांना सुद्धा ती आपली भक्ती जाणवली पाहिजे ना, ती ओढ त्यांना पण लागली पाहिजे. जसं भक्ताला असतं ना महाराजांचं दर्शन कधी होईल कधी होईल, तसं महाराज सुद्धा आपली वाट बघत असतात. आणि मी ही अनुभूती आहे, हे अनुभव आहेत, ही अनुभूती आहे आणि हे अनुभव आहे. तुम्ही सुद्धा काय सेवा करता, कशी करता, आणि ते मला नक्की सांगा. आता माझ्याकडे छोटं बेबी आहे आणि प्रचंड वांड आहे. ह्याच्यामधून ही सेवा करत असते मी थोडीफार, मला जसं शक्य होईल तशी. पण अंतर्मनात महाराजांचा ध्यास हा निरंतर नसतो आणि तो सतत चालूच राहतो. आणि महाराज सेवा करून घेतात, हे विशेष आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना मी हे का सांगतेय, यातून प्रेरणा घ्या आणि तुम्ही सुद्धा नामजप करा, सेवा करा, हाच उद्देश आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.